मित्रांनो आणि सखींनो, मी सुपर्णा माने सुपर्णास किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे। नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। 2026 मध्ये आपण खूप काही रेसिपी आणणार आहोत। तसंच आज नूतन वर्षानिमित्त मी खिरीची रेसिपी आणलेली आहे। तर आपण आजच बनवणार आहोत शेवयांची खीर। तर आपण प्रथम घेतलेले आहे 2 बाउल भरून शेवया घेतलेले आहेत, 1 वाटी साखर, 2 चमचे वेलची पूड घेतले, वेलदोडे पूड, 4 चमचे तूप घेतलेला आहे, काजू 50 ग्रॅम, बदाम 50 ग्रॅम, चारोळी 10 ग्रॅम आणि मनुका 50 ग्रॅम आणि केशर घेतलेला आहे। तसंच अर्धा लिटर दूध, त्यामध्ये पाव लिटर पाणी टाकलेले आणि ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता आपण काजू आणि बदाम बारीक बारीक पीस मध्ये कट करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही बारीक कट करू शकता। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण गॅस पेटवायचा आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा जेणेकरून आपला टोप आहे तो व्यवस्थित गरम होईल। तर आपला टोप गरम झालेला आहे। प्रथम आपण याच्यात घेतलेले आहे 4 चमच तूप, ते आपण टाकणार आहोत पूर्ण। ते मेल्ट झालेलं आहे तूप, आता वितळलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शेवया। थोडा वेळ गरम करायच्या आधी थोडा ब्राऊन होईपर्यंत थोडासा गॅस मोठाच ठेवलेला आहे मी। 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर या व्यवस्थित थोडाफार त्याचा कलर ब्राऊन होतो। जास्त ब्राऊन नाही करायचं आपल्याला। Two minutes later. उकळी यायला सुरुवात झालेली, आपण पाहतात की आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर या स्टेजवरती आपण याच्यामध्ये साखर ऍड करणार आहोत। 1 वाटी भरून साखर ऍड केलेली आहे। जास्त कोणाला गोड लागत असेल तर त्यांनी अजून साखर घातली तरी चालेल। आता याला पूर्ण उकळी काढायची व्यवस्थित। हे उकळत असताना आपण थोडेसे त्याच्यामध्ये केसर टाकणार आहोत, कारण दुधामध्ये केसर टाकल्यानंतर उकळी आली की त्या केसरचा कलर आहे तो दुधामध्ये मिक्स होणार व्यवस्थित। उकळी येईपर्यंत आपल्याला 5 मिनिटं थांबायचं आहे। 5 मिनिटांनी उकळी आली त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड ऑन करणार आहोत। उकळी यायला अजून 5 मिनिटं आपल्याला वाट पाहावी लागेल। 5 minutes later. आपण पाहता इथे व्यवस्थित उकळी आलेली आहे। केशर पण थोडंफार कलर सोडत आहे। आता या स्टेजवरती आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत। ड्रायफ्रूट टाकल्यानंतर 5 मिनिट त्याला परत उकळी काढायची। जास्त उकळी काढायची नाही, नाहीतर शेव विरघळून जातात खिरीमध्ये, दुधामध्ये मेल्ट होतात आणि ती खीर वेगळीच होते। A few moments later. आपण पाहतात आता व्यवस्थित तेल उकळी आलेली आहे। शेव थोडेफार मोठे झालेले आहेत, हे बघा व्यवस्थित। आता आपण गॅस बंद करणार आहोत। गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण 1 चमच वेलची पावडर। ही वेलची पावडर गॅस बंद केल्यानंतर का टाकली, तर ते वेलची पावडरची जी वास असतो वेलची पावडरचा, तो वास त्याच्यामध्ये तसाच व्यवस्थित मुरून राहतो। त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर टाकायचं असतं ते वेलची पावडर। आता ही आपण 15 ते 20 मिनिटं झाकण मारून ठेवायची आहे, त्याच्यानंतरच ओपन करायचे। 15-20 मिनिटांनंतर, त्याच्या अगोदर ओपन करायची नाहीये। तर आपण ही बंद करून ठेवलेली आहे गॅसवरून, आता उतरून ठेवणार।
A few moments later. चला 15 ते 20 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खिरीला मस्तपैकी केशरचा असा पिवळसर कलर आलेला आहे. आणि आपण जे वेळेला बंद केला होता गॅस तेव्हा ही खीर पातळ होती. आता बघा कशी मस्तपैकी शेवया सगळ्या फुगलेल्या आहेत, कुठेही विरघळलेल्या नाहीत, मेल्ट झालेल्या नाहीत दिसतात आपल्याला. ही अशी घट्ट झालेली आहे खीर. ज्यांना घट्ट आवडत नसेल त्यांनी ह्याच्यामध्ये गरम दूध टाकलं तर ते थोडी पातळ होऊ शकते. जशी हवी तशी तुम्ही सर्व करू शकता. आता ही घट्ट झालेली खीर मी इकडे बाउलमध्ये काढत आहे. तर ही आता आपण बाउलमध्ये खीर काढलेली आहे. आता त्याला आपण थोडेसे बदाम आणि काजूने आपण त्याला डेकोरेशन करूया. त्याचप्रमाणे आपण त्याच्यावरती थोडेसे केसर टाकणार आहोत. ही खीर जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.